स्वागतम स्वागतम सुस्वागतम SG फिल्म प्रोडक्शन मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे। डायरेक्टर राहुल जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या कृतज्ञतेने मी छोटासा नकलाकार मनोज चन्ना तुमच्या समोर काही पक्ष्यांचे उभेहूब आवाज व काही हिरोंचे आवाज सादर करतो। तर रसिको, तुम्हाला निसर्गामध्ये जायला आवडेल ना? हो, तर मग चला आपण निसर्गात जाऊ। तर एक सेकंदसाठी तुम्ही सगळेजण डोळे बंद करा, आत्मसात करून घ्या। आपण निसर्गामध्ये जात आहोत। जाताना फार मोठं गुफा, भयान अंधार, या अंधारमधून आपण चालत चाललोय। जाताना एक पांढरी साडी नेसलेली स्त्री आपल्या मागं चालत येत होती। चालत येताना तिच्या पायातले पैजणाचा आवाज अशा पद्धतीने होतो। तर मंडळी, सकाळी पहाटे 4 वाजता प्रथम प्यारे खूप छान सुंदर मिट्टू आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून सांगते काय, झाडे लावा झाडे जगवा। प्रथम प्यारे खूप छान सुंदर मोर। मोर हे आपल्याला सांगत आहे, अंतर्मनाने बाह्य मनाने निर्मळ वाणी जपा। खूप छान सुंदर कावळा हे पण आपल्याला सांगितले आहे। एक कावळा 17 प्रकारचा आवाज काढते। संकट काळामध्ये वेगळं, मेजवानाची पार्टी असेल तर तिथं वेगळं, त्यांच्यामध्ये पण स्वच्छता अभियान असतं बरं का। तुम्ही निरीक्षण करा, एखादा झाडावरती कावळा बसलेला आहे, आपल्या रस्त्याच्या कडेला उंदराचा मांस पडलेला आहे, तर ते मांस उचलण्यासाठी एक कावळा कधीच येत नाही। सगळं युनिटने 7-8 कावळ्यांना बोलवून तिथलं परिसर स्वच्छ करतात। तर ह्या माध्यमातून तर आता भयान अंधारमध्ये संध्याकाळी रात्रीचे वेळेस कोल्हा कोल्ह्याचा आवाज। तर मंडळी, तर आता आपण काही हिरोंचे आवाज समोर सादर करतोय। तर चला, तर मग आता आपल्या या स्टुडिओला भेटण्यासाठी दादा कोणचे येत होते। गंमत काय झालं, त्यांचं ट्रेन मिस झालं। ट्रेन मिस झाल्यानंतर ते एसटी मधून बसून प्रवास करत होते। एसटी मध्ये बसल्यानंतर कंडक्टर तिकिटाची मागणी केली। कंडक्टर म्हणतो काय, तिकीट तिकीट, फुल चड्डी फुल तिकीट, हाफ चड्डी हाफ तिकीट। दादा खवळले। दादा काय म्हणतात, अरे माईला कंडक्टर, अगं म्हणतो काय, फुल चड्डी फुल तिकीट, हाफ चड्डी हाफ तिकीट, तुझ्या मायला तुझ्या, मग नो चड्डी नो तिकीट। थँक्यू, धन्यवाद। त्याच्यामध्ये मकरंद दादा बसलेले असतात। मकरंद दादा खवळले। मकरंद दादा काय म्हणतात, अय काय चाललं धिंगाणा, अय पुसनाळ्या काय फुसफुस करतो रे, आणि दादा म्हणतो काय नो चड्डी नो तिकीट। अय गंगे, तुला माहिती आहे का आपण कुठं चाललोय? आता काही अंतरावरती आपण SG फिल्म प्रोडक्शन राहुल जाधव सरांना भेटायला चाललोय। हा, आलं लक्षात? चला। निळूपुळे बस मध्ये होते। निळूपुळे दादा, चाललं अहो बाई, आता प्रत्येकाच्या वाढदिवसाला कमीत कमी एक झाड लावायचं। निळूपुळे दादा
गेल्यानंतर नाना पाटेकर ह्यांच्या अभिषेकीमधनं क्रांतीवीरमधलं जे आवाज सादर केले देख दुनिया इधर नहीं मारने का, इधर छोटा दिमाग होता है। कलम वाली बाई किसको जगह सोनी दे, इनको बरसों सोनी की आदत पड़ी, किसको जगह है सोनी दे, इनको बरसों सोनी की आदत पड़ी है। जो गीता महाभारत पढ़ के जगह नहीं तेरे अकबर पढ़ के कौन जगने वाला है, सोनी दे इनको बरसों सोनी की आदत पड़ी है। ए दुनिया देख, दुनिया इधर नहीं मारने का, इधर छोटा दिमाग होता है, दुनिया इधर नहीं मारने का। एक मच्छर साला आदमी को जिड़ा बना देता है, एक मच्छर साला आदमी को जिड़ा बना देता है। संजय दत्त, ये माँ ये देखना, ये अपन का लाकी देना, ये 50 तोले का लाकी दे क्या? ये माँ ये देखना, ये अपन का लाकी देना, ये 50 तोले का दे। हे इधर पुड़िया, खाली को लेके जाने तो इधर दफना दूंगा, देख अक्का मुंबई पे राज करता हूँ। ये माँ ये देखना, ये अपन का लाकी देना, ये 50 तोले का लाकी दे। अब क्या बात कर रहा है ये भाई? देखना अपन तेरे लिए जान देगा भाई, नारल पानी छोड़ के अपन आया भाई, अपन तेरे लिए जान देगा भाई। आए तेरा नाम का कुत्ता पालू, क्या बात कर रहा है? अब जुले अपन दोस्तों बहुत प्यार करता है, जुले जुले आलायू। ओके, काही साऊंड इफेक्टिंग आवाज तुमच्या समोर सादर करतोय। तर आपण कल्पना करा, तुम्ही सगळेजण आपले वीर जवान सैनिक लोक बॉर्डरवरती लढत आहेत, म्हणून आज आपण सगळेजण सुखरूपपणे इथे बसलेलो आहोत। तर ते लढताना ते युद्धमध्ये काय जे प्रसंग घडलं ते प्रसंग मी तुमच्या समोर साऊंड इफेक्टिंगच्या माध्यमातून सादर करतोय। तर त्या युद्धामध्ये विमान, हेलिकॉप्टर, गन, पिस्तूल, सगळे इन्स्ट्रुमेंट, मिसाईल, हे इन्स्ट्रुमेंट सादरीकरण माझ्या कंठाद्वारे तुमच्या समोर सादर करतोय। प्रथम युद्ध चालू आहे, विमान, हेलिकॉप्टर, भारत माता की जय, वंदे मातरम। भारत माता की जय, वंदे मातरम। थँक यू, धन्यवाद रसिको। HG फिल्म प्रोडक्शन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। तर जाता जाता एकच वादात वाद, एकच वाद, ते म्हणजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।